महायुतीच्या बैठकीला गेलो नाही, पण शिवसेनेच्या आज होणाऱ्या बैठकीला आपण जाणार आहोत अशी माहिती रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे। 165 जागांसाठी एकनाथ शिंदेंकडे मागणी करणार असल्याचंही धंगेकरांनी सांगितलंय। मात्र शिवसेनेकडून भाजपकडे 35 ते 40 जागांसाठी प्रस्ताव दिला जाणार आहे। युतीत बाजूला ठेवलं की नाही माहित नाही, पण पक्षाचं नीट व्हावं अशीच इच्छा धंगेकरांनी व्यक्त केली आहे। रवींद्र धंगेकर यांना महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं, त्यावरून अनेक चर्चा झाल्या। जरी महायुतीच्या बैठकीला गेलो नसलो तरी सुद्धा आज पक्षाच्या बैठकीला जाणार असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलेलं आहे। पुण्यात महायुतीची बैठक झाली, त्या बैठकीला नेते रवींद्र धंगेकर यांना बोलवण्यात आलं नव्हतं, ते गेले पण नव्हते। मात्र आज शिवसेनेची त्यांच्या स्तरावरची बैठक पार पडणार आहे, त्याला तरी रवींद्र धंगेकर जाणार आहेत की नाही हे त्यांनाच विचारूया। तुम्ही जाणार आहात नाही आहेत, काय धोरण ठरवलंय तुम्ही? मी सगळ्याच प्रक्रियेमध्ये शिवसेनेच्या बरोबर आहे, बरोबर असणार, कारण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय आणि पक्षाची भूमिका ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी पहिल्या दिवसापासून करतोय, ह्याच्या पुढेही करणार आहे। आणि पक्षाची मीटिंग बोलवायला मला आम्ही सगळी चर्चा करूनच बोलवतो, ती काय एकटं कोण बोलवत नाही, सगळ्यांच्या विचाराने टाईम घेऊनच बोलतो। त्यामुळं आम्ही एकत्र बसूनच तो निर्णय घेतला की आमची बैठक आहे। आज भाजपकडे किंवा महायुतीकडे जागा मागावं लागणार आहे, त्यासाठीची तुमची बैठक आहे। एकनाथ शिंदेंकडे काय मागणी करणार आहे, किती जागांसाठीचा दावा करणार आहेत, किती जागा मागणार आहात साधारण? आजचा आमची बैठक होऊन जो अहवाल आहे तो आम्ही त्यांच्याकडे पाठवणार आहे आणि त्या अहवालामध्ये 165 ठिकाणी आमच्याकडे उमेदवार मागणी केलेली कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। तुमचे शहर प्रमुख आहे नाना भानगिरे, त्यांनी सांगितलं 35 ते 40 जागा आम्ही प्रस्ताव म्हणून भाजपकडे मागणार आहोत। त्या दिवशीच्या त्या बैठकीत देखील तशीच काहीशी चर्चा झाल्याची माहिती आहे। मी मान पान नाट्य नाराजी ही माझ्या डिक्शनरीत आणि डायरीत कधीच नसतो। जो समोरचा बॉल जसा तसा मला तो मारायची सवय, त्यामुळे मला कोणी बोलवलं नाही बोलवलं, कोणी बाजूला ठेवलं असं काय नाही। तसं असेल तर त्या पद्धतीने माझा विचार असतो नेहमी, कारण हा कार्यकर्ता आहे रस्त्यावरचा, त्यामुळे मला त्याचं काय दुःख नाही। जर पक्षाचं नीट आहे तर धंगेकरांना घेऊन पण पक्षाचं नीट होऊ शकतं? नाही नाही, मला घेतलं नाही घेतलं कोणी बाजूला ठेवलं तर मला त्यात दुःख नाही, कारण पक्षाच्या भाल्यावर मी आलोय, माझ्यावर भाल्यावर मी नाही आलो। नाना भानगिरे आणि तुमच्या दोघांच्या म्हणण्यानुसार हे सगळी बैठक होणार आहे आणि त्याच्यात 165 जागा मागणार। 165 जागेंचा अहवाल दिलाय, परत एकदा नीट व्यवस्थित सांगतो की दिलाय। पक्षाची भूमिका जी पक्ष नेतृत्व घेईल, आम्ही 165 शिंदे साहेबांचा जो आदेश जो निर्णय तो आम्हाला बंधनकारक आहे। त्यांनी काय म्हणले ना, उद्या नका लढू यांच्यावर जा, तरी आमची संपूर्णपणे कार्यकर्त्यांची तयारी। जो अहवाल पाठवला जाईल, जेवढ्या जागा मागवल्या जाईल तेवढ्या जागांसाठी लढण्यासाठी आम्ही तयार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी सांगितलं आहे। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।